इंदनी पेटविला वनी लखलखित ताबीच्या यज्ञासाठीच, पण हे सुद्धा शिवशंकरांच्या वरदान प्रसन्न करण्यासाठी, परंतु अभिचार आहे, वाम मार्गाने आहे आणि त्याच्यासाठी आता यज्ञ सुरुवात झालेली, अग्नीला अर्पण करून अग्नी देवता त्या ठिकाणी आता प्रगट झालेला आहे आणि अग्नी पेटलेला आहे. अग्नी पेटविता धूमनी धूमनी घेते कर्त्यासी उपजय लागे विधूम ज्वाळा निगत्या वेगे ते लाग वेगे रणविजय. आता त्या ठिकाणी त्याचा एक नेम सांगितला या ठिकाणी नाथ महाराजांनी. अग्नी त्याचा प्रकाश दीप्ती आहे, ती प्रकाशच पाहिजे, त्याला धूर निघालेला चालत नाही. आणि जर तिथे धूर निघत असेल तो जो यज्ञ करतो तो सिद्धीला जात नाही, उलट यज्ञ करणाराचा मृत्यू होतो. आणि येतील याग विधान उलुक रक्ते परिसमोहन शस्त्राचे परिस्तरण करी आपण इंद्रजित. आता जे यज्ञ करण्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य तर आहेच आणि तो उलूम आहे, झुबडा आहे, त्याचं रक्त सुद्धा त्या ठिकाणी लागतं. मग त्या रक्ताने पूर्ण तिथली भूमी सारवली जाते असं सांगतात. राक्षसी आणिले शस्त्र संभार इंद्रजित प्रोक्षी जपोनिया यंत्र परिसरणाचा प्रकार शास्त्र विचार तो ऐका. आता जो हे शास्त्र आणि शस्त्र, मग त्याचे नियम काय असतील? मग नियम शास्त्रानं चालवायचे आणि शस्त्र त्याच्यातून मिळवायचंय. मग हे शस्त्र सगळे गोळा केले यज्ञासाठी, राक्षस आणून देतात आणि आता सुरुवात केलेली आहे. शतपन्न शतघनी खड्ग त्रिशूळ तोमर बाणी गदा मुगल गुप्त घणी परिसरणी हे शस्त्रे. मग शस्त्रे युद्धासाठी कोणते वापरायचे त्याच्यावर मंत्र प्रगट करायचे त्या वरदानातून. तर ते सूळ आहे, पटस आहे, मुदगल आहे, तलवारी आहे. तिके काढिले लो गाळोनी याच्या सुवा होम विधानी इंद्रजित करी धरोन्या होमावधानी छागरद रखता. मग त्याला आहुती देण्यासाठी लोखंडाचं शास्त्र त्यांनी बनवलेले, लोखंडाच्या फळ्या म्हणा काय असतील ते टाकण्यासाठी, आहुती देण्यासाठी, तर ते लोह गाळून तयार केलेले असं सांगतात. ज्या छागाची पांढरी तिलक तेने यजमाना लागे सिक निळग कृष्ण वर्ण देक आवश्यक नीला. मग त्या ठिकाणी जो बकरा लागणार आहे तो काळा पाहिजे, म्हणजे प्युअर, त्याला थोडा सुद्धा पांढरा टिका पाहिजे नाही. आणि जर पांढरा टिका असेल तर त्या ठिकाणी तो अभिचार यज्ञ सिद्धीला जात नाही, नाश पावतो असं सांगतात. छाग मारोन्या निगता रक्त होम सिद्धीन विपरीत शस्त्रास्त्र निर्जीव होत नवे सामर्थ्य रणमारा. मग तो आणलेला जो बकरा आहे तो जिवंत मारायचा नाही, तर जिवंत त्याला छेद पाडायचा आणि छेद पाडल्यानंतर त्याचं जे थेंब थेंब रक्त त्या यज्ञकुंडात पाडायचं. आणि जर तो बकरा मारून केला तर ते अस्त्र आहे ते निर्जीव होतं असं सांगतात. या लागी छाग जीवे जित त्याचे कंठीचे घेऊन या रक्त इंद्रजित सोय होम करीत झाले प्रीत ते ऐका. म्हणून तो बकऱ्याला मारत नाही, जिवंत बकरा टांगल्या जातो आणि गळ्याला छेद पाडल्यानंतर जेवढं पाहिजे तेवढं रक्त ते पडतं आणि त्यानंतर यज्ञाला सुरुवात होते. इंद्रजित जपता मंत्र मेळी त्याची बैसलिया दात किळी सोय शोभलिया कंकाळी क्रोधा मेळी भाग्य देवी. आता जो अभिचार यज्ञ करायचा आहे तो कुणासाठी करायचा आहे? जगाचा मालक भगवान श्रीराम आहे आणि त्यांच्या विरोधात करायचा आहे. म्हणून कंकाळी नावाची देवता सुद्धा इंद्रजिताला सहाय्य होत नाही, भगवान श्रीरामाला भीते. रणी मारावा श्री रघुनाथ उच्चारिता मंत्रार्थ वागे देवता चळी कापत हेने वचनार्थ कुंडला. वाणीची देवता माता सरस्वती आहे, तिला सुद्धा भीती ना. भगवान श्रीरामावर हा अभिचार यज्ञ करून भगवान श्रीरामाला जर
उपयोगी पडत असेल तर सरस्वती माता सुद्धा त्या ठिकाणी साहेब होत नाही आणि इंद्रजिताची जी दाखिली बसते वाणी निघत नाही. श्रीराम जगाचे जीवन, श्रीराम परमात्मा चिरधन, त्याचे नाही जन्म मरण, मंत्र उच्चारण कुंडले. भगवान श्रीराम जन्म मरणाच्या पलीकडचे आहेत आणि असे असणारे श्रीराम आहेत आणि ते प्रत्येकामध्ये आहेत आणि प्रत्येकाला ते असतात. पण काही जणांना जाणवतात. दुष्ट इंद्रजिताच्या देहामध्ये सुद्धा आहे पण तो इंद्रजित जाणून घेत नाही. श्रीराम जन्म मरणातील श्रीराम सभाय सदोदित, त्याची सर्वदा नजले घात, मंत्री मंत्रार्थ कुंडला. भगवान श्रीरामाच्या विरोधात कुठली शक्ती काम करू शकत नाही. कारण का तर भगवान श्रीराम हे सगळ्याचेच आहे आणि त्यांनीच हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे. म्हणून ते अंतर्गतात सुद्धा आहेत, सबाह्य सुद्धा आहेत, परिपूर्ण आहेत. मंत्र शक्ती जे कंकाळी, शिव वरदान शक्ती शुळी, दोघे शोभुन्या क्रोधानळी, मंत्र शैली कुंडली. कंकाळे सुद्धा त्या ठिकाणी मदत करत नाही इंद्रजिताला आणि माता सरस्वती सुद्धा करत नाही. म्हणून त्याची दात खिळी बसली असं या ठिकाणी सांगतात. नाटवे मंत्रार्थ ना मंत्र, मुखी उच्चारे अक्षर, तेव्हा रावणा ज्येष्ठ कुमार, दुःख दुर्धर पावला. इंद्रजिताला खूप दुःख झालेलं आहे. अभिचार यत्न तर करायचा आहे पण करण्यासाठी जे मंत्र म्हणायचे त्याची तर आठवण राहिलीच नाही. पण जरी थोडीफार असली तर उच्चार करण्यासाठी त्याची जीभ वळत नाही. माता सरस्वती सहाय्य होत नाही. ज्ञानदेव ताराम पंत राम हनुमंत महाराज की जय. शिव वरदान देसी समर्थ, श्री बाबा श्री रघुनाथ, जो जो केला म्या पुरुषार्थ, तो तो व्यर्थ मग माझा. श्रीमंत वैष्णवनाथ महाराज सांगतात, अभिचार नावाचा यज्ञ करतो इंद्रजित निकुंभेच्या ठिकाणी. अभिचार यज्ञामध्ये सगळं साहित्य म्हणजे सत्य धर्माच्या विरुद्ध आणि तिथं बरेचसे भूतावळ, भूतांच्या स्त्रिया. गंमत अशी झाली, रामचंद्र प्रभू म्हणजे भूतांचा पालन करणारा आहे. पोषितो जगाशी एकलाची. मग त्या भूतावळांनी इंद्रजिताला मुक केलं. मंत्र उच्चार बरोबर होऊ देत नाहीत. वाटोळ वाटोळ होतं. इंद्रजित बळ बळ बळच यज्ञ करतो. ओम सिद्धी सिद्धी काळ प्राप्त, माझा कुंडला वचनार्थ, जिंकणे केला रघुनाथ, दुःखाने भूत इंद्रजित. सर्व ठिकाणचा शासन करणारा राम आहे. आता मंत्र बोलून आहुती पूर्ण करायची यज्ञाची. इतक्या तोंडावर वार गेलं महाराज. दाखील बसली. आले देवाजीच्या मना. तिथे कोणाचीच आले ना महाराज. मग अशी भानगड झाली. इंद्रजित म्हणतो काय करू आता. जिंकवे रपलटिला का इंद्रजासी परम दुःख, विलपतसे अधोमुख, करी महाशंका ती दुःखे. इंद्रजित शिंगा करू लागला. करी महाशंख. महाशंख म्हणजे शिंग नाही. शंख करणं म्हणजे मोबंग आणि महाशंख करणं म्हणजे दोन्ही हातानं असा महाशंख करतो इंद्रजित. बोलायची ना महाराज बोंबला येऊ लागलो. ते जाणूनिया सिकरनाथ मने इंद्रजाचा पुरुषार्थ, केली बारील शरबंधनात, तोही उदार्थ पाहू पा. आता शरबंधन काय काम करते ते बघू.
शरबंध का? अभिचार यज्ञ पूर्ण झाला की शरबंध होणार. देवाच्या विरोधातल्या गोष्टी आता याला कळत नव्हत्या, कळत होत्या. पण एक लक्ष देऊन ऐका रामायणातलं मार्मिकत्व. अरे पाठीमाग पाप असलं की माणसाला पापच करायला होतं. सोय विचारी रघुनाथा मी तवा जन्म मरणातिला सोबित मरणेसी आलिप्त शरबंधनार्थ भय काय भीती शरबंधाची? मला तो मरणच नाही मारुती म्हणतात. लक्ष्मण त्याच्यातून वेगळा आहे, रामचंद्र तर परब्रह्म आहे. शिव वरद इंद्रदासी विद्यान करी शिवासी अंगी साहेब शरबंधनासी शिववर्धनासी सत्यत्व. आम्हाला बांधून टाकण्यासाठी अभिचार यज्ञ करतो. याच्याकडं महादेवाचे वरदान आहे. सर्पबाण ज्याला म्हणतात आणि ते बाण आले रामाला लक्ष्मणाला जर बांधू लागले तर भगवान म्हणाले मी बांधून घेतो. महादेवाचे बाण आहे, ज्या अर्थी त्या अर्थी मी त्यांचा अपमान होऊ देत नाही. मग माझा गेलिया प्राण विद्यान करी शिववर्धन शरबंधनाचे भय कोण सायक कठीण मज नाही. शरबंधनाची भीती नाही महाराज. माणूस किती अवघडीत गेला तरी भगवंताच्या नामापासून बाजूला सरकला की संपला. कितीही संकट आले तरी अभिचार यज्ञ करणं म्हणजे नवस करणं आहे. नवस करणं. मी त्या महादेवाचा अपमान होऊ देत नाही असं मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणतात. प्रकृती भ्यावे शरबंधनासी त्याचे भय काय आमासी सत्य करीन शिववर्धनासी शरबंधनासी सावनी. इंद्रजी प्रसन्न करून घेतो महादेवाला आणि त्या वरदानाच्या बळावर आम्हाला बांधायचं म्हणतो. आम्ही बांधून घेऊ. आम्ही जर बंधनात नाही मान्यता केली तर वस्तुता महादेवाच्या बंधनाचा अवमान होईल. आयसा विचारोनिया तत्वता राम मागे देवतीच्या देवता इंद्रजाच्या वचनार्था निर्मुक्तता श्रीरामे. महादेव रामचंद्राचं दैवत. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव असा मोठेपणा आहे त्यांच्या. म्हणून रामाने विचार केला आणि त्या कालिका नावाच्या देवतेला सांगितलं याची वाचा बंद करू नका, द्या मोकळी सोडून. पाप वसूल होणार मनानच. का तर तो महादेवाचे बाण टाकणार, आम्हाला बांधणार आणि आम्ही जर त्याची वाचा बंद केली तर याच्याजवळ महादेवाचं वरदान तसंच राहणार, अपमान होणार. उवाचा होताची निर्मुक्त इंद्रजित झाला संयुक्त मंत्राने मंत्र विदारत हृदय समस्त प्रकट. मंत्र वेगळा आणि मंत्राचं बीज वेगळं. आता रामाच्या महादेवाच्या बाबतीत जर विचार केला तर मंत्राचं बीज आहे दोघांकडे. त्यांच्यापासून प्रगट झालेला मंत्र वाचा मोकळी झाल्याबरोबर इंद्रजित पुढ्या मारू लागला, आनंद मानू लागला. वा, आता मंत्र आणि मंत्र बीज उच्चारणार म्हणजे शरबंधाला यश येणार. कृष्णाच्या गाचे घेऊन रक्त उग्र मंत्री मंत्री बिदारता होम करिता विनियुक्त आश्वरत प्रकटला. ऐका, कृष्ण छागाचे रक्त. कृष्ण छाग म्हणजे बघा आपण ऐकलं ना, कृष्ण छाग म्हणजे काळा बोकड. त्याला पांढरा एकही केश नसला पाहिजे, निखिल काळा. हे अभिचार्य सत्तुटी महाराज मोठी गंमत आहे. घुबडाच्या रक्ताचा सडा टाकलेला होता.
ही भलता जादू कोणा भारी आसुरी विद्या याला म्हणायचं. मग हे सर्व करून काळ्या छादाचं रक्त घेऊन अग्निदेवाला तृप्त करतो आहुती टाक. देखता सामग्रीसी अतिउल्लास इंद्रजितासी युद्ध करावासी नामासी अत्यावेसी चालिला. असा यज्ञ प्रसन्न झाला त्याच्या बाबतीत अभिचारी. आणि कधीच न मोडणारा रथ आणि कधीच न मरणारे घोडे त्या रथाला. असा रथ आणि घोडे यज्ञ कुंडातून बाहेर रथ होमी नाही प्रकटला कैसा कैसा कोटोनी आला. वेदनादे नाही लक्षिला अवचटाला भंग. अचानक बघत बघत तर आला. कुठून आला त्याचा पत्ता काहीच माहिती. आपण रथ प्रगट झाला वाचा. देवारू वरी दिव्यावस्थार संभारू आयसा देखोनी आलाई म्हणू रावण तो मोरू उल्हासे. कधीच न मरणारे घोडे आणि कधीच न भंगणारा रथ इंद्रजितानं पाहिलं. महाराज आनंद वाटू लागला. कशाला काय होतंय ते पत्ता नाही पण होतंय हे खरं असं इंद्रजिताला वाटतं. कशानं होतंय ते काय माहिती त्याला फक्त मंत्र विचारायचा माहिती. तसंच आहे जसं खायला माणूस खातो पण पचवतो कोण पत्ता काय पण पचवत म्हणजे होतं ते बऱ्यासाठी होतं. गती शस्त्राचा संभार शतगणी शक्ती सहस्त्र आले परिग चंद्रार्ध शर बाण तुडीर शूळ. त्याच्यावर बाण त्याच्यावर पुनीर पुनीर म्हणजे धनुष्य. रथावर धनुष्य बाण भात सगळे हत्यार रथावर. महाराज रथ न मोडणारा एक दांडगं कोड आहे पण सुटलं. आणि कधीच न मरणारे घोडे. भंगणारा रथ नाही आणि मरणारे घोडे नाही. किती गोड आहे मेजवानी. मग एवढं सगळं घेऊन जर इंद्रजित रामाला म्हणला असता देवा तुमच्यामुळे हे सगळं सफल झालं मला महादेवाची भेट करून द्या आणि माझ्या बापाचा झालेला गुन्हा माफ करा. रामायण घडलं असतं सगळं इतर थांबलं असतं. पण चांगल्यासाठी सुद्धा चांगल्या पावतीची गरज असते. वाचा आयसा शस्त्र शस्त्राची संपत्ती जिथे रती आहे प्रती त्या सीने मध्य म्हणती शास्त्रोत्पत्ती अभिधान. शास्त्राला चलण्यासाठी राक्षसांना मान्यताच नव्हतं. इंद्रजित असो रावण असो त्यांनी शास्त्र पाठ केले असतील वेद पाठ केले असतील पण नियमानं चालायचं त्यांच्या रक्तातला गुण नाही. ते नियमानं चलतच नाही. पाठ करायला कुणीही पाठ करतो कुणीही पाठ करतो. एक जणांना पोपट पाळला पोपटाला शिकविलं या बसा राम राम. जे माणूस येईल त्याला ते पोपट म्हणू लागला या बसा राम राम. हा पाठ केल्यावर कुणालाही होत पण पाठ करून फायदा काय त्याचा काहीही फायदा नाही. महाराज धर्मानं नियमानं वागल्याशिवाय यज्ञ नारायण संतुष्ट होत नाही. होम समाप्त गती वैसला उल्हासित हर्षण भीत तेजस्वी. इच्छा आणि प्राप्ती हे दोन्ही काम उरकले इंद्रजिता. रथ प्रगट झाला घोडे प्रगट झाले हत्यार प्रगट झाले. आणि आता इंद्रजित म्हणला उठू का. स्वर्णवर्ण्या सोशोभित रती झळकत्या गजेंद्र केता तोही वटव्य सालंकृत रती सोबत ती शोभा. कुठला त्या रथात बसतो म्हणला अविचाराचा पुरुषार्थ साधून इंद्रजित उल्हासित हाताल्या भंगरत मग
गर्जत स्वानंदे. इंग्रजीत म्हणतो आता रथ मिळाला, घोड्या सगट मिळाला, अग्निकुंडातून मिळाला, आता आपल्याला मरण नाही. आता मी रामाला लक्ष्मणाला बांधण्या इतका पॉवरफुल बनलो, आता आपल्याला मरण नाही असा म्हणून नाचू लागला. अंतधानारथ गती नय दुर्याची अभिव्यक्ती, निरालंबन मार्ग प्राप्ती अखेर शक्ती रथवेना. तर्कवेना तर्क अशा प्रकारची भूमिका इंद्रजिताची काहीच कळलं त्याला. पण इंद्रजिताचा रावणाचा असा स्वभाव होता, अपमान झाला तरी झाकून ठेवणे, प्रगट करायचा नाही, प्रगटच करायचा नाही. आपण कुणी आपल्याला कमी म्हटलं की ते सहन होणार नाही. बरं, विभीषण सांगत होता बार पाया पडलं रामाची सीतारामाला नाही पटलं महाराज. खरं पटत नसतं ते मौतीनं यायल्यावर असंच होत असतं. राक्षस विजयाचे निज मंत्र होम करोनिया विचार, अवघ पावलं रहिमरा विजय सर्वत्र मी एक. भेटल त्याला सांगू लागलं. झोपी गेलेल्या माणसाला तर बळच उठू बोलू लागला. कळालं का तुम्हाला काय? कळलं का काय? अरे घोड्या सगळं रथ यज्ञकुंडातून मला परमेश्वरानं दिला. आता मी फार मोठा झालो, आता मला मरण नाही. मारिन कपी कुंदरन कोटी सुग्रीव पाडिन उठाउटी. ऐका, मी वानर करेल सृष्टी तरी मी हट्टी इंद्रजितो. मला इंद्रजित म्हणतात. इंद्रजित वानर मारी, सुग्रीवाला मारी. वानर तुम्हाला औषधाला मिळणार नाही आता इथून पुढं. कोण म्हणताय? इंद्रजित. का? घोड्या सकट रथ अग्नीतून मिळाला. आता माझ्या प्रतापामुळे श्रीराम जायचे बापुडे, जणी मारिन रोकडे फोडीन हाडे सौमित्राची. लक्ष्मणाच्या हाडाच्या हाड पुढे कोण मारणार आहे इंद्रजिताला? आता लक्ष्मणाचे हाड उडी वाटणं बियाला ठेवणार नाही. लोक म्हणले लय मोठं काम केलं तुम्ही, मग मला इंद्रजित म्हणता. जटाधारी मलक मरिधान कपटी दोघे राम लक्ष्मणा, विद्योन्यावर दबान घेईल प्राण दोही. राम लक्ष्मण कपटीत म्हणतो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. राम लक्ष्मण कपटी म्हणण्यासाठी इंद्रजित किती कपटी असावा, आणि त्याच्या जवळ त्याचा वापर करतो. दोघ जण कपटी मारणार म्हणला. गडीचा वैरी विभीषण त्याचे छेदोन्या घरचा भेद्या करोनिया अपमान लंका भुवन मग देखेन. तोवर आता लंकेतच जात नाही म्हणला. कोण? इंद्रजित. मी लंकेत नाही जात. का? घरचा भेद्या विभीषण त्याला मारणार, राम लक्ष्मणाला शरबंधन करणार, वानर संपून टाकणार, तरच लंकेत जाणार. श्रीरामाच्या संग्रामासी परमादी रावणासी, गणी मारोन्या त्या दोघांसी सुखी पित्यासी करीन. इथं बोलणं आहे का? परम आधी रावणाशी. आधी म्हणजे शारीरिक व्यथा, शरीराची खूप व्यथा आहे त्याला. माझ्या बापाचं मन किती दुखत असो, औषध दिले तरी दुखणं नीट होईना. अविचारी वरदवाणी तेने मी विजयी त्रिभुवनी, इंद्राजित करता लादोनी आकाशवाणी तव झाली. एवढ्यात आकाशातून आवाज. माझ्या बापाला खूप त्रास झाला, शरीराचं दुःख
दुखणं असलं की डॉक्टर दुरुस्त करत असतो, पण मनाचं दुखणं कुणाला दुरुस्त होत म्हणून रावण मनोरुग्ण आहे. कसला रुग्ण? मनोरुग्ण. बिघडलेलं मन आहे रावणाचं. किती भारीचे इंजेक्शन बाबा, मन दुरुस्त होत नाही होत. महाराज आता इंद्रजिताला आनंद वाटत आहे. श्रीरामदानाच्या सर्वमानी रामजिंतुच्या शरबंधनी हरित तुमासी मारिणी दुर्धर्मानी वर्षोनी. पूर्ण आवाज आला. राम राम. वरून म्हणजे कुठून? आकाशात. जसं कंसाला आकाशाची वाणी सांगत शे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशातून आवाज. इंद्रजिता, शरबंधात राम लक्ष्मण बांधले तरी राम राम. तुला लक्ष्मणच मारणार आहे. झोप होऊन जायची ना. आकाशाची वाणी म्हणजे साधी गोष्ट. किती बी झोप गाठू गाठू मारू लागली माणसाला, असल्या गोष्टी ऐकल्या उडून जाईल झोप. उडूनच बाबू कुणी कुणी येतंय की कुणी कुणी हंतय की भीती वाटावी अशी आकाशवाणी. श्रीरामासाय शंकरा राम नाम जपे निरंतर निज सर्वस्वान मार सोय शंकर उखळीनो. राम 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 असं कोण भजन करतं? महादेव. शाबास. वा. महादेव राम 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 भजन करतात. त्या महादेवाचे सर्व बाण मी जर टाकले तर कदाचित रामाला महादेव ते बाण लागू देणार. इतकं कळत असून सुद्धा इंद्रजित मनात भीती काय घेतो? ज्याचं एकमेव कारण आहे आपल्या घरातल्या देवावर सुद्धा विश्वास नाही. मोकळे होण्या राम सौमित्रा वर्षवण्या दुधर शरा रणी पाडित्या दसशिरा निशाचर निवडतील. आकाशवाणीची बोली खोटी होत नाही. पतिव्रतेला पडलेलं स्वप्न खोटं होत नाही. संतांच्या वाणीतून बाहेर पडलेले शब्द खोटे होत नसतात. महाराज, ही रामायण म्हणजे संतांची वाणी आहे. या रामायणातलं एक अक्षर खोटं नाही. आम्हाला रामायण पटत नाही. काय कळतं तुला येड्या तोंडाच्या? रामायणातलं काय कळायसारखं नाही. सगळं कळतं रामायणातलं. पण आमच्या पाठीमागं पाप असल्यामुळं रामायण गोड लागलं नाही आम्हाला. अशी गंमत आहे. इंद्रजित गोड गोड गोष्टी करतो, परंतु विकट वर्षवण्या बाणारणी पाडिला कुंभकर्णा तुझ मारिला लक्ष्मण कुळ निधन श्रीरामे. कुंभकर्णाला रामचंद्र मारतील असं ठरलेलंच आहे ना रामायणाचं. कुंभकर्णाला कोण मारील? कोण? राम. आणि इंद्रजिता तुला लक्ष्मण मारले असं धडधडत आकाशवाणीनं सांगितलं. आता तरी जरा बरं वाटावं. काय म्हणला? मी माझा बाप जगामध्ये आम्हाला मरणच नाही. वाचा. कुमार सेनानी प्रधान इतर चतुरंग सैन्य श्रीराम करिल रणकंदन कुळ निधन श्रीरामे. किती सांगावं आकाशवाणीवर. तिला तरी कसा टाइम मिळाला? लय गुडगुड बोलायची आकाशवाणी. राम लक्ष्मण तुम्हाला मारतील बापल्या कारणाला, कुंभकर्णाला. आणि तुमच्या कुळामध्ये एक विभीषण सोडता दिवा लावायला राक्षस राहणार नाही. अरे वा आकाशवाणी. वाच. लंका राजा विभीषण श्रीराम स्थापिला पणा सीता श्रीरामे सुख संपन्न सत्य वचन हे मानी. अशोक वनात सीता
किंमत आहे महाराज. माणूस कुठेही असला त्याच्याजवळ रामाचं भजन असतं. भीतीच नाही त्याला, कटलीच भीती नाही. सीता अशोकवनात आहे, एकटीच आहे, तिच्याजवळ कुणी नाही. तो मागावून तिच्या गेली. तिचं पुण्य उभं राहिलं. संताचे संगती मनोमार्ग गती. तिला कळालं हा कळावा श्रीपती येणे पंथे. कळालं तिला, म्हणून ती जवळ 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 राहू लागली. वस्तुता राम लक्ष्मणाला आम्ही मारू असं पक्क ठरलं इंद्रजित. ऐकणी आकाशवानाची माता नळी कापे इंद्रजिता. अंधधामाची लपता जनी रघुनाथा मज देखे. आता फुगीरपणा प्रगट झाला. भीती वाटायली राम लक्ष्मण मारी म्हणल्याबरोबर. पण लोक काय म्हणतील, भ्यायला रे भ्यायला म्हणून पळतच अंधाराने फिरायला. भीती वाटायली खूप रामाची लक्ष्मणाची. आकाशवाणीमुळं ठीक राहिलं नाही. मग असं बावरा महाराज, कुणी येईल राम, कुणी कडून येईल लक्ष्मण, नक्की आम्हाला मारी. ऐका, शिव वरदे समर्था प्रत्यक्ष रथ झाला प्राप्त. आकाशवाणी विद्यानुभूत भय कोण येते येते. याने विचार केला ही मधला मार्ग. पाप करायला अडथळा येतो का ते मानायचा नाही. काय म्हणतो इंद्रजित, आकाशवाणीला काही जीव आहे का? आकाशवाणीला जीव आहे? मग जिला जीवच नाही, जिच्याकडे चैतन्य नाही, तिचं बोलणं काय खरंय खोटं. शरीरी आकाशवाणी जीवा नाही तिचं लागोनी. जे बोलत्या विद्या कहाणी कोण मानी सत्य. आकाशवाणीला कोण खरा मानी? तिला जीवा नाही, तिला जीव नाही. जीवा म्हणजे जीव, ते निर्जीव आहे, शाश्वत नाही असं मत आहे त्याचं. वाच. शिव वरदानाचे सर्व बाणा व्यताना वदत्या बदाना. बाणी मारिल राम लक्ष्मणा वानरगण समवेत. आम्ही आकाशवाणीला मानत नाही, स्पष्ट उल्लेख आहे त्याचा. बोलले कुणाचा? इंद्रजित. आम्ही आकाशवाणीला मानित नाही. आम्ही कुण्या देवा धर्माला मानी अजिबात नाही, मानितच नाही. राम लक्ष्मणाला मात्र मारणार. शनागाकड शनागाकड इंद्रसासी अति सकड. पुढील युद्धाचा परिपाड कथाती गोड श्रीरामे. श्रीमंत वैष्णव नाथ बाबा बोलतात, काही ठरलं नाही आता, आम्हाला युद्ध करायचंय. फक्त मला शाश्वत मिळाला, त्या रथावर बसणार, मी युद्ध करणार. आकाशवाणीचं आम्हाला खरं वाटत नाही आणि आकाशवाणी बिलकुल खोटी आहे. रामायणीचे गोडपण स्वय श्रीरामापण. त्यांचे चरित्राती विंधान परम पावन शिवप्रिय. रामायणातलं एक एक अक्षर अमृताहुनी गोड आहे. बस त्याचा जर आवडीनं स्वीकार केला तर महादेव आनंदित, राम आनंदित, सीता आनंदित, सगळं रामायण आनंदित. आणि तो आनंद आपल्याकडे घेतला की आपली जन्मल्यापासून मरेपर्यंत जिंदगी आनंदित. हे काही कोण सांगायच्या गोष्टी का काय? रामायणाचा आकाराच असा पवित्र आहे, धोका होत नाही कुणाला. आनंद मिळवायचा असेल तर हाच आनंद जगाच्या पाठीवर प्रत्येकाच्या कामाला येतो. रोज आपण तास 2 तास रामायण ऐकतो ना, आपण ऐकतो ना. कसंही ऐका, माप तुम्हाला झोपलेलं, कसंही ऐकत ना. हेच 2 तासाचं रामायण रात्रंदिवस आपल्या सगळ्याला. मिळवलेला पैसा संग राहील याची गॅरंटी, दोस्त मित्र संग राहतील गॅरंटी. अरे घरचं कुटुंब किती लाड करू द्या, ते कुटुंब आणीबाणीला संग राहील गॅरंटी. राहती निराळी. भजन केलेलं, रामायण ऐकलेलं आपल्याला सोडून राहा
हे कसं व काय शक्य? तर महाराजांचा एक अभंग आहे, कळव येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी. रामायणाची महती जाणून घेतली तरच कळते. ऐकलं का रामायण? हो ऐकलं. फड फड झाले कपडे निघाला मोकळाच घरी. मोकळाच घरी आणि इथून काहीतरी निघून जावं लागतं. रामायण आपल्यासाठी आहे. रामायण कुत्र्या मांजरासाठी नाही. रामायण जरा पुढचं बोलू का? रामायण राक्षस लोकांसाठी तर कथाच नाही, मानव जातीसाठी रामायण आहे. सावन्या शरबंधना करील कंदना राक्षसा. साहोनिया शरबंधन. राम लक्ष्मण बंधनाचा स्वीकार करतील, पण राम आणि लक्ष्मण इंद्रजिताला, रावणाला आणि कुंभकर्णाला मारतील म्हणजे मारतील. कुंडली कवचारी